हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. आणि ही पहा आमच्या इकडची पडीक बिल्डिंग आहे. काम अर्ध बाकी आहे. त्याला आता मी खंडरच बोलतोय. खंडर आहे ते. पोरगी आता इकडे गेली ही बघा. खंडर आहे ते सगळं. नाही 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 नाही. त्याला बॉलचा स्मेल येत असेल. बॉलाच्या वासामुळे काय काय होतं आणि काय नाही. चला बाहेर, चला तिकडे शोधूया. चला बघूया, दुसरीकडे बघूया. चला, बॉल दिसतोय तुला? हां, बॉल दिसतोय का तुला? बघ, दिसतोय खड्ड्यात बॉल दिसतोय? खड्ड्यात बॉल दिसतोय का? सगळ्यात कचरा आहे बघ. तुझ्यासारखे छोटे दादा आहेत ना, ते सगळे कचरा टाकतात. आणि त्यांच्या मम्मी नाही. पूर्वी व्यवस्थित होता, त्या लोकांनी सगळं घाण टाकलंय. आपला काम जब बनता है तो त्या हिशोबात कचरा केला इकडच्या लोकांनी. भेटला वाटतं बॉल. काय रे, काय आलं? काय आहे? काय आहे? काय रे बाबा? थांब. हा बघा, हा बॉलचा तुकडा आहे. हा त्याच्यासाठी आली ती लबाड पोरगी. बघा, हा दिसला बॉलचा तुकडा? नाही बाबा. अगं नाही आहे काहीच. दिसला का बॉलचा तुकडा? दिसतोय? पोरगी आमची एवढी लबाड आहे ना. चला शोधून दे तिलाच आपण. शोधून दे तिला, आपण होऊया बाजूला. भेटतोय का बघ. चाल. चल ये इकडे. मग तुला बोललो मी काहीच नसणार म्हणून. घाणेरडी पोरगी. ये सगळे काटे असतात माहिती आहे का? काटे लागतात बघा. हे पुरं काटेचं झाड आहे. बसता इथे बसा. असं. ही खूप जुनी, म्हणजे खूप जुनी बिल्डिंग आहे. ही बाजूची ही बिल्डिंग बनायच्या आधीच हे बनलं होतं बांधकाम. पण हे असंच पडून राहिलं. काय प्रॉब्लेम झाला काय आम्हाला आयडिया नाही. पण काहीतरी घोटाळा झाला होता म्हणून बांधकाम बंद पडलं आहे. लोकेशन चांगलं होतं, मैदानाच्या समोर. प्रॉपर लोकेशन होतं. मैदान होतं समोर. बिल्डिंग काही कारणास्तव ते बंद पडली असेल. अर्धवट शिड्या.
आणि इकडे आमची लिसा. लिसाचं लक्ष कुठे आहे बघा, समोर मैदान दिसतंय बघा छान. चला बाबू जाऊया, चला चला घरी चला. चला आपल्याला जायचं पप्पा, चला चला, परत संध्याकाळी येऊया, परत खेळायला येऊया. चला आता 4 वाजलेत, जाऊया आपण. चला आता घरी सोडलं नाही तर परत 5 वाजता मागे लागेल यायला. चला. मग तुम्ही बोला मागे कशी लागते, तर मागे कुरकुर करते ती, आवाज करते, ऊ ऊ ऊ ऊ कुई कुई असा आवाज करते ती, तोंडाने बारीक शिट्टी वाजते. आणि मग नजर अशी असते, बघ माझ्याकडे, ती बघ अशी. चला जाऊया, चला. मी सगळं दादांना सांगितलं माहिती आहे काय, तू कसं कसं करतेस, तुला मैदानात जायला कसं आवडतं. चला मी निघालो आता, या बाहेर या, स्वतःहून या बाहेर या, या लवकर या. आमचा छोटा बेबी खंडरमध्ये अडकले आहे. जुनं खंडर आणि लिसा ही बघा. खंडरमध्ये आहे पप्पी. ये बाबू ये. काय ग, ये बाबा. हो मी चाललोय बघ, हळूहळू चाललो मी, लपतो आता मी. जाऊ मी. ये ये लवकर ये. चला मी थोडं बाहेर उभं राहतो, मग येईल ते. तसं इथे काय सरपटणाऱ्या प्राण्यांचा काही प्रॉब्लेमच नाही, त्याच्यामुळे काय भीती नाही आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचं प्रमाण लय कमी आहे इकडे. इथे तुम्हाला चिमण्या तर बिलकुलच नाही दिसत. कावळ्यांचं प्रमाण 100त 1% कावळ्यांचं प्रमाण दिसतंय. बाकीचे पक्षी दिसत आहेत थोडे, जे आपल्याला मुंबईमध्ये बघायला भेटत नाही ते पक्षी आहेत. पोपट वगैरे दिसतात भरपूर प्रमाणात. सकाळच्या ग्राउंडमध्ये पण पोपट असतात. कवड्यांचं प्रमाण जास्त आहे, कवडे. त्याला कोकणात कवडे बोलतात, तुमच्या इथे काय बोलतात काय माहीत नाही, पण कवड्यांचं प्रमाण आहे इथे. चला या 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 आता या. चला गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू गाईज, थँक्यू. विजिट केल्याबद्दल आभारी आहे. थँक्यू.